किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनावणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्ण आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। परळीत मृत महादेव मुंडेंचा मुलगा प्रणवला मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडच्या मुलाकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्यांकडून वीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीने आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। विलीनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल, संजय राऊतांची लवचिक भूमिका। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, दानवेंचा सरकारला सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या, चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईल। सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर। राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर, हर्षवर्धन सकपाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार। आरोप प्रकरणामध्ये राहुल गांधींविरोधात खटला, ठाण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। मंत्री दादा भुसेंकडून संजय राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे, 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांची माफी। भाजपत गेलेल्या अद्वै हिरेनवरती खापर फोडला। सरपंच प्रशासक म्हणून कारभार पाहणार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच निर्णय लागू राहणार। अमेरिकेकडून ग्लोबल टॅरिफवरती 15% वाढ, भारतासोबतच्या कराराबाबत कोणताही बदल होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। टॅरिफला बेकायदेशीर ठरवणारे न्यायाधीश देशासाठी कलंक असल्याचीही टीका।